हा विचार हा एक, पण काही ना कोणती भाषा समजते. जसं आता सोनभाऊंनी सांगितलं, नुकतीच आपली त्या ठिकाणी रायगडावरती मोहिमेची सांगता झाली. मला अजूनही तो दिवस आठवतो. 2014मध्ये मोदी साहेब त्या ठिकाणी रायगडावर गेलेले होते. नवीनच इलेक्शनचा त्या ठिकाणी प्रचार चालू होता आणि त्या ठिकाणी मोदी साहेबांनी भाषणाला सुरुवात करताना एक शब्द त्या ठिकाणी वापरला. आपल्या सर्वांना माहिती असेल, आपण त्या ठिकाणी होता, की गुरुजींचा आदेश हा मला असेल की ज्यावेळेस काही निर्णय घ्यायचे असेल तर गुरुजी हे केव्हाही मला फोन करू शकता आणि ते मला केव्हाही आदेश देऊ शकता. ते मला गुरुस्थानी. म्हणजे गुरुजी कोण आहे याच्यावरून आपल्याला गुरुजींची उंची किती मोठी आहे हे कळतं. या ठिकाणी तालुक्यामध्ये आपलं प्रतिष्ठानचं काम ₹115 received on phone pay. वर्षापासून चालू आहे. कारण या ठिकाणी मुळात राजकारणाचा विषयच येत नाही, परंतु पक्षामध्ये काम करण्याच्या अगोदरपासून मी पहिल्यापासून एक धारकरी आहे. आणि धारकरीची जी आमची सुरुवात झाली, मला अजूनही ते दिवस आठवतात. सोनूभाऊ असेल, मनोज भाऊ असेल, अमोल भाऊ असेल, शरद भाऊ असेल, बरेच जण त्या ठिकाणी. तर आम्ही गावोगावी जाऊन त्या ठिकाणी लोकांना प्रबोधन करायचो, माहिती सांगायचो. आता ठीक आहे, चहावर रिलीज झाला, संभाजी महाराजांचं कार्य हे पोहोचलंय, तरी बऱ्याच त्यावेळेस ते वातावरण इतकं पॉझिटिव्ह नव्हतं. परंतु आता कुठेतरी हे तरुण मंडळी, बरेच तरुण मुलं आहे त्या ठिकाणी, त्यांनाही अपेक्षा आहे की काहीतरी आपण करायला पाहिजे. कुठंतरी तो एक विचार घेऊन, जसं गुरुजींनी देव, देश आणि धर्म हा विचार घेऊन गुरुजी त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. आणि असेच तरुण त्या ठिकाणी एकत्रित होऊन, मला अजून जे कोणी मोहिमेला गेले असेल त्यांनी माझं भाषण झाल्यानंतर तो अनुभव सांगावा. कारण नवीन मुलांना तो अनुभव शेअर केल्यानंतर त्यांची इच्छा होती. मी मोहिमेत त्या ठिकाणी होतो. मला आठवतं रायरेश्वर ते रायगड या मोहीम मी केलेली. प्रतापगड ते रायरेश्वर 2018 साली त्या ठिकाणी मी मोहिमेत होतो. माझ्यासोबत हा छोटा मुलगा, दादा एक मिनिट उभा राहा, हा माझ्यासोबत चालला. त्याचं वय किती होतं भाऊ त्यावेळेस? 6-7 वर्षाचा. त्या ठिकाणी आम्ही दररोज 25-25, 30-30 किलोमीटर चालायचो. आणि असेच काही मुलं मला त्या ठिकाणी अपंग दिसले. अपंग लोक सुद्धा त्या ठिकाणी होते, मुलं होते, वयस्कर होते. परंतु ते एक चालताना ते एक वातावरण होतं, तो एक जल्लोष वेगळा होता आणि त्याच्यामुळे तो थकवा पण जाणवत नव्हता. आणि मला अजूनही आठवते ती रायगडावरची पाठ. मला मग ते आपण 2:30-3 वाजता रायगडावर पहाटे पोचलेलो आणि आम्ही झोपलो कुठं, तर ती बाजारपेठ होती. त्या बाजारपेठेत झोपलेलो आणि तो तिकडनं सूर्यास्त, तो ते जे काही वातावरण एकदम म्हणजे आजही अंगावर क्षार येतं असं वातावरण होतं की पूर्ण काळोख होता. आणि सगळे धारकरी तिकडे बाजारपेठेत झोपलेले होते. आणि कोण कुठे ते शिवरायांचे कोण पावडे म्हणायचं, कोण गाणे म्हणायचं, आणि एक वेगळंच वातावरण त्या ठिकाणी ते मोहिमेत असतं. आणि आयुष्यात तो अनुभव प्रत्येकाने घ्यावा असं मला वाटतं. कारण त्याच्यातून बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात. शिवचरित्र काय आहे, त्यावेळेस इतिहास कसा होता, ते जंगलातून पायवाटात आपण ज्यावेळेस चालतो त्यावेळेस कळतं. आणि गुरुजी त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या पुढे असतात. आणि तो माणूस ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे, अनेक टीका त्यांच्यावर होत असतात, परंतु कुठलाही स्वार्थ नाही, शिकलेला माणूस आहे. आणि तरी सर्व त्यांनी प्रत्येक गोष्टीचा त्याग करून त्या ठिकाणी ते देव, देश आणि धर्मासाठी आपलं कार्य करत आहे. आता सोनूभाऊंनी सांगितलं काही सूचना तुम्ही दर्शवा. मला असं वाटतं की प्रत्येक गावात आपले जे मेन गाव आहे त्या ठिकाणी तर कार्यक्रम होत आहेच, परंतु मागच्या वेळेस ज्या पद्धतीने आपण गावोगावी फिरायचो, असे जर आपला 4-5 जणांचा ग्रुप त्या ठिकाणी केला आणि शक्य झालं की प्रत्येक 1-1, 2-2, 3-3 गावं जर आपण तालुक्यातले घेतले, तर त्यांनी काय होतं की ठीक आहे कार्यक्रम होईल, 4 लोक मुलं येतील, परंतु आपला जो उद्देश आहे, प्रबोधन जे होणं अपेक्षित आहे ते प्रबोधन झालं पाहिजे. शिवाजी महाराज कळाले पाहिजे, संभाजी महाराज कळाले पाहिजे, प्रतिष्ठानचं कार्य लोकांना कळालं पाहिजे. आणि प्रतिष्ठानची खूप मोठी ताकद ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे लोकांना आता आपल्याला सर्वांना माहिती, परंतु तालुक्यामध्ये देखील बऱ्याच जणांना ती गोष्ट आपल्याला माहीत नाही. तर या गोष्टीच्या माध्यमातून ते प्रबोधन करण्याची संधी आपल्याला त्या ठिकाणी भेटते. प्रत्येक कार्यक्रमाची सांगता आपण त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला करत असतो. वर्षानुवर्ष तो कार्यक्रम होत असतो. तर यावेळेस देखील तो कार्यक्रम होणार आहे, परंतु तो कार्यक्रम त्या ठिकाणी करत असताना जास्तीत जास्त संख्या त्या ठिकाणी कशी जमवता येईल त्याच्यावर आपल्याला त्या ठिकाणी भर द्यावी लागेल. कारण काय होतं की आपलं माउथ पब्लिसिटी त्याला आपण म्हणतो
की 100 लोक ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस 100 लोकांतून आपल्याला 10 लोक त्या ठिकाणी भेटत राहतात आणि ते